नमस्कार मित्रांनो, मी गली आर्टिस्ट कल्पेश आज नवीन ब्लॉग पुन्हा घेऊन येतो आहे. आणि ब्लॉग सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यांना पहिली गोष्ट म्हणजे इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपला प्रोग्राम आहे मोरिया बीट्सचा, म्हणजे उद्या आहे प्रोग्राम, आज नाही उद्या प्रोग्राम आहे जुन्नरसाठी. तर आम्ही सगळे लोक निघतो आहे. मी गेलो तो जरा ताळदेव बीट्समध्ये वाजवायला, तर मला काय म्हणजे त्या लोकांनी सामान वगैरे पुन्हा लोड करून ठेवलं. मला काय मी जस्ट आलो, तयारी वगैरे केली होती मी सकाळीच, आणि आता आम्ही लोक निघतो आहे. तर पोरं सगळी माझा वेट करत आहेत आणि मी पण आता निघतो आहे इकडूनच. भेटूया आपण, जसा प्रवास म्हणजे कसा वगैरे शूट होतो आहे, काय काय आपल्या जे होत असतं आपल्या बँजेवाडी लाईफमध्ये तेच मी दाखवत असतो, ते तुम्ही बघत असता. सो तुम्ही आता बघा पुढचा, आता म्हणजे मी दाखवेलच तो. सो तुम्ही मला तसंच सहकार्य करा आणि माझा जो ब्लॉग आहे त्याला तो मी आता कंटिन्यू करतो आहे इकडून. भेटूया आपण, चला. ही बघा पब्लिक आपल्याला भेटलेली आहे, आपली विनायक वगैरे सगळे मशीन वगैरे घ्या रे बाबा. नो पब्लिक वगैरे सगळे भेटले आपल्याला. निघालो आपण. घ्या मशीन वगैरे घ्या रे निखिल. नेहमीप्रमाणे आपला माणूस सोबत म्युझिशियन प्रणय. चला आम्ही निघालो सगळे, कळवतच जाईल पुढचं कसं काय होतं ते. भेटूया आपण. अशी आमची महान लोक आहेत की त्यांनी एरिया सोडून गाडी एस टी स्टँडला लावले. म्हणजे जवळपास आहे ना 400-500 मीटर, 500 मीटर पण अर्धा किलोमीटर लांब गाडी लावली आहे एरियात जागा असून. आणि आमचे शेड एकदम डेंजर आहेत. तिथून आता आम्ही चालत आलो एस टी स्टँडला सायन्सच्या. आणि ही बघा आमची गाडी लावली आहे. ही सगळी तयारी चालू. पब्लिक 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 क्या बोलते पब्लिक पब्लिक. चला आपण निघालोय सगळे आणि आता मजा करत करत जाऊ. बघूया मजाची साजा झाली, मजेची साजा झाली. कारण विवेक शेटने आमचा एक माणूस वाढवला. आता कोण एक माणूस आहे तो माहित नाही आमच्या मध्ये, मला सोडू ना, कारण मी कीबोर्डिस्ट आहे पहिलेच सांगतोय. ही बघा ही मागची अवस्था बघा, मागची अवस्था दाखवतो तुम्हाला. मागची अवस्था बघा आमची. चला आपण निघालोय आता. आणि अरे बाबा थांब ना, हालतोय म्हणून. अरे कॅमेरा स्टेबल आयफोन आहे बाबा तो, नाही पण. चला आपण निघालोय आता. आणि सगळे आता म्हणजे बोलतात ना प्रवास चाललाय. आणि मागची पब्लिकचा तुम्हाला दाखवलंयच मी. बघूया हे ओढारे सगळ्यांनी एकदा गणपती बाप्पा, एकविरा माते की, सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आवाज गेलेला आहे भावा, आवाज गेला. आता भेटूया आपण. चला मित्रांनो, शेवटी थोडासा 1 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपल्या मागच्या पब्लिकने जुगाड केला आहेच. आणि बरोबर कम्फर्टेबल त्यांनी बसायला जागा पण बनवली आहे. ही बघा जागा कशी बनवली आहे. ही बघा कम्फर्टेबल अजून बसलाच नाही. माग टोचते काय तू किती साधी आहे आणि फक्त माझीच आहे. कधी कधी जण भांडते पण जान बेबी तू माझी आहे. तुझ्या विना काही सुचत नाही, तूच तू हवीशी आहे. कधी कधी जण लाजते पण वाटते की तू राजी आहे. कसं डिंपल येतय गालावरी, दिवाला मनाला करतय. माझं काली रुतलय तुझ्या मधी, तुझ्याच माग पडतय. कसं डिंपल येतय गालावरी,
दिवाना मनाला करतय माझं काही रुतलंय तुझ्यामध्ये तुझ्याच माग पडतय पाहताच राहतो तुला तू किती आवडते मला किती प्रेम करतो मी तुला कधी कळणार जरी काही बोलत नाही आज तुझ्या सोबत नाही यूच माझी दुनिया सारी तुलाच मी होणार तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा स्वतःला हरवून बसलोय तुझ्या प्रेमात झालोय पुरा तसा तुलाच एकटक बघतोय कसं डिंपल येतय गालावरी दिवाना मनाला करतय माझं काळीच रुतलंय तुझ्यामध्ये तुझ्याच माग पडतय खूप छान वाटेल तेव्हा पिल्लू बेबी म्हणशील मला मग इतकी सुंदर की माझी नजर लागेल तुला हो मी मानलंय की तूच माझी लाईफ लाईन तुझा ऍडिशनल प्यू बेबी युअर जस्ट माइन आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या सोबतीची वाट हवी आभाळ इतकं प्रेम तुझ्यावर सांग पुन्हा येणार कधी बाहों में तू मेरी चले आओ ना करके कोई बहाना रूठो ना मुझसे उस कदर ऐसे मुझे तरसाना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना झिरमिर पाऊस तारा गिरमिर करी मदनाचा वारा ये ना सजना ये ना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना झिरमिर पाऊस दारा बिरबिर गरी मदनाचा वारा ये ना सजना ये ना निशाना तुला दिसला ना निशाना तुला दिसला ना सावज होई शिकारी जादू पाहुनी घायाळांची प्रीती आली रंगुरी सावज होई शिकारी जादू पाहुनी घायाळांची प्रीती आली रंगुली नैनांचे शरमारू नको ना प्रीत तुला तू जवळी ये ना सजना ये ना निशाना मला जमला ना निशाना. फायनली आपण थांबलो आता कळंबोळीच्या इकडे पेट्रोल वगैरे जरा भरायला. पब्लिक जरा आहे आपली, दाखवतो तुम्हाला पब्लिक. आणि आमचा आज रोटवाला आबू पण आहे, तो कमी बोलतो. ये आबू अरे ये ना बाबा, काय इथे माही माहिती आमच्या कुठलं माझ्या कुठल्याच ब्लॉग मध्ये नाही. हा आमचा आबू प्रथमेश नाईक भाई. याला बघितलं असेल, याला आम्ही आता सध्याचं नाव ठेवलं बँजो पार्टीमध्ये कत्री. हा सध्या कत्री नावाने बराच फेमस आहे, बराच म्हणजे बराच, आणि खूप जबरदस्त वाजवतो. याची एक मी यावेळेस या ब्लॉगमध्ये तरी मी स्पेशली याची एक क्लिप टाकणार आहे, की तुम्ही बघाच, खरंच नक्कीच बघा. रील्सला तर तुम्ही बघताच, पण आपल्या तिथं आलाय बिचारा. पब्लिक कुठे आहे? चलो पब्लिक. कुणाल अरे चहा पितोय मजा करतोय सगळे पोरं. भेटूया जरा, मजा करतच चाललोय आपण सगळे. चला मित्रांनो, निघतोय आपण. सगळे बसले ते बघा, हे आपले दादा आहेत, ड्रायव्हिंग करत आहेत बिचारे. आज वन साइड आहेत आणि आपल्याकडे आलेत. पब्लिक पण आपली बसले, मी पण येतोय आतमध्ये, दाखवतोय बघा. चला 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 चला, सगळे बसतात आतमध्ये. मी पण भेटूया आपण. पुढचा प्रवास काय तो बघत जाऊया.
फायनली आपण आलोय आता चाकणला. हे बघा क्रीम रोल वगैरे सगळे खात आहेत. क्रीम रोल वगैरे सगळे पोरं खात आहेत. मॅगीची ऑर्डर दिली आहे. सगळे मजा करतात. हा समोसे वगैरे काय नाही तिकडे, सगळे रेट आहेत. 1 तासाचा प्रवास बाकी आहे. थंडी एवढी बरीच आहे ना की सांगू नाही शकत. स्वेटर वगैरे घातलं बाबा, थोडा आराम पण केला. हा बघ, त्याला थंडी नाही लागत. ती कानाला बरोबर कानटोपी घातली आहेस. सगळे आपली पब्लिक. मजा आहे, मजा आहे. चाय मध्ये मजा आहे. कशात मजा आहे? चाय मध्ये नक्की ना? हा, तुझ्या चाय मध्ये मजा का? चाय मध्ये तेच बोललो. भेटूया आपण. नाश्ता वगैरे पोरं करतायत, दाखवतो तुम्हाला. आपली काबू ओके ना? घे का अजून काय पाहिजे तर घे. मेन माणसाला अरे भाई मेन माणसाला दाखवलं तू बाबा. कुठे आहे मेन माणूस? सांग दाखव. अरे भाई काय तू? अरे उतरा. काय ते भाई? काय तू काहीतरी बोल रे, काहीतरी बोल तू. अरे रे 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 काय बघतोय? किती फोनवर बोलणार माणसं. लग्न झालंय तुझं काय? गाडीवाला या घर से कचरा निकाल. गाडीवाला या घर से कचरा निकाल. अरे I want coffee bro. काय? I want coffee. कुठे देऊ तुला कॉफी? मी Brew coffee. करू कॉफी. फायनली आपण निघालोय. नाश्ता वगैरे झाला सगळा. शूट घ्यायला विसरलो म्हणून गाडीतच घेतली निघता कारण जरा नाश्ता वगैरे झाला आणि समजलंच नाही शूट वगैरे घ्यायचे करून. स्वतः आपण निघालोय आणि आता एक बोललो ना की एक 50 मिनिटाचा प्रवास बाकी आहे. आलोय आपण एक थोडासाच प्रवास, 50 मिनिटं म्हणजे 1 तास, जवळपास 1 तास पकडूनच चला. पोचल्यावर आपण पुढचं बघूच कसं काय होतंय पुढचा. आता उद्याचं आपलं शेड्यूल काय असेल काय अजून काय आयडिया नाही. स्वतः आपण बघूया कसं काय होतं. चला मित्रांनो भेटूया आपण. बोला रे गणपती बाप्पा. बस 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 चला. फायनली पोचलोय आपण आणि बरीच थंडी आहे. बरीच म्हणजे थंडी म्हणजे मी पण शॉर्ट्स वर आलेलो. हो, पण आता माझी अवस्था असं वाटतं की जीन्स घालावं. पण आता आलो डायरेक्ट रूम वर. बरीच थंडी आहे. सगळे एकदम हे सगळे नको 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 शेकोटी वगैरे नको. डायरेक्ट आता झोपायचं बघायचं आहे. मस्त इकडे मांडव वगैरे घातलंय. बघूया आता. आम्ही जरा जास्त थकलोय. स्वतः पहिला मी आराम करायचं बघतोय. जे काय ते आता उद्या सकाळी. अरे वा क्या बात आहे. लाईट पण टाइमवरच लागली. आमचा फिटर बघ. हा आमचा फिटर. अरे हा लाईट लागल्या. हो हातगाडी वगैरे पहिली जाणून ठेवले सगळी. हे बघा हातगाडी वगैरे या लोकांनी आणूनच ठेवले. पब्लिक चलो चला भाऊ. गुड नाईट बोला. मॉर्निंगला भेटूया. गुड मॉर्निंग. शेट हे बघा, शेड बघा आमचे. हे बघा हे फंटर बघा फायनलचे बैल. मग कसली काय थंडी लागते नाही इथे बघा. मी तर पूर्ण हसत उमलाय. हा भाई हा अपना ही है भाई. अभी भाई ए भाई सुबह वन्स मोर सुबह. मॉर्निंग. चला मित्रांनो चला आपण भेटूया सकाळीच. मस्त एकदम. आता जरा आराम वगैरे करूया. आराम दिलं. रूम वगैरे चांगली आहे. जरा मस्त गाद्या वगैरे टाकून आपण झोपून जाऊया. का दुसरा नाम बाबूबाई. ए बाबू काली ऐकले. समोसा समोसा समोसा. काय पुढचं काय? समोसा. गुड नाईट. सो जाते मी एक सूचना जाहीर करत आहे. सावकाश झोप. भेटेल परत काय काय अबू माईक टेस्टिंग. हॅलो 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 अबू तुम्ही इकडे बघू शकता. अबू हा बघितल्यावर थँक्यू. तुमच्या बाजूला आविदा झोपलाय. तो तुम्हाला सकाळी खरडून शिळं भेटेल. तर ते सावकाश ठेवा तुम्ही. साखर टाकून मेथीची भाजी भेटेल. पण तो काळा शिळा असेल लक्षात ठेवा. आणि सकाळी उठल्या वर तुम्हाला 2 समोसे भेटतील. फायनली टाइमपास करतोय आपण.
आणि आता झोपतोय गप्प. आणि लायटर घेऊन बघा कशा गरम होतं बघा. आपू सोताय की नाही सोताय तू एक समाज ती उपाधी निकाल. गुड मॉर्निंग मित्रांनो. नाश्ता वगैरे सगळं झाला आहे, आंघोळी पण झाली, सगळंच झालं आता. आणि जुन्नरची एक खासियत इकडे हलगी ताशा वगैरे लावून एक मस्त शेणाई वगैरे त्या समोरच्या ऑर्गनायझरने ऑर्गनाईज केले. दाखवतो, छान आहे ते. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो, खूप छान केले त्यांनी. इकडे निखिल, आयुष्याची एकच मजा नवीन वर्षाची. मित्रांनो काय नाही, फक्त आयुष्यामध्ये फक्त मोटिवेशन ठेवत राहा. कारण आता 2024 येणार आहे, पण काय नाही, फक्त फॉर्मवरची तारीख बदलणार आहे, बाकी दिवस आहेत तेच राहणार आहेत. हातपाय हलवले तरच दिवस बदलतील, नाहीतर काही होणार नाही आयुष्यामध्ये. 2023च्या जागी फक्त फॉर्मवर तुम्हाला 2024 लिहायचं आहे मित्रांनो. फायनली मार्केटमध्ये आलो आम्ही लोक, म्हणजे जिकडून वाजवायचं आहे. पब्लिक ही सगळी आहे. या भाऊने गाडी विचाराने आणून दिली. त्यांच्या तरी फोटो घे. अरे हा हा, बरोबर. तू इकडे. हा आमचा रजवाडी, काय कामाचा नाही तरी पण कामाचा आहे. थँक्यू तेवढ्याबद्दल, तुमचा आभार आहे. तो आपला गाणं मारायचं. थोडं आपलं सामान काढतायत. सकाळची जी नवरदेव आहे त्याला आपल्या देवळात घेऊन जायचं आहे, सो थोडंसं वाजवायचं आहे. पब्लिक सगळी आपली सेटअप हे करते. हे बघा, निखिल केंद्र हे दोन्ही पण विकचे गाडबे. दादा नाश्ता केलाच नाही काय? दुसरं काय खाताय काय?
राणी वासुदे किती बी हुशार मग राजानं काय केलं महाराज राजाने आता युगत अरे युगत मांडली समुद्राला मिळत आणि गुरुज्ञानात दूध हे खरं गुरुपुत्रालाच कळत मग बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला आई ग उभी आहे नदीच्या काठाला नखबा जस्ट सकाळचं संपलं आता आणि आता आपण निघालो हॉलवर. पॅकअप तर झालं आहे, काय पब्लिक सगळं सेटअप वगैरे टाकते मागचे. बघूया पुढचा प्रवास आपण काय होतंय काय नाही ते. फायनली आपण निघालोय पब्लिक. आता परत हॉलवर चाललोय. कुठे गेला भारत का बच्चा समोसा अर्धा किलो दे ना. हे पुढे जाऊन अर्धा किलो पाणी घ्या. किती? अर्धा किलो. लय कामाची वस्तू आहे रे हा. काल पागल पराग पान पराग माझ्या मना तुझ्यासाठी माझे मनान हाय सांगू कसं मी तुला ग बाय माझ्या नजरेने जाणून घे या प्रेमाला. तू माझे दिलान सजशील काय प्रपोज एक्सेप्ट करशील काय माझं सरनेमा लावशील काय तुझ्या नावाला. तेरे पीछे हुआ मैं सायको तेरे पीछे हुआ मैं सायको तुझा हिरो आहे मी आय बाय गो. माझी बायगो सांगल की तू
करशील काय माझी बायको माझी बायको माझ्या राजाला तळमळी तुझ्याशी लपू कशी तुला नाही र समजाची माझी धडधड काळजाची माझ्या राजाला तळमळी तुझ्याशी लपू कशी तुला नाही र समजाची माझी धडधड काळजाची पण हसबंड तुझा माझा तुझा काळीच मी सोडणार सोड सारे बहाणे मला मिठीत घेशील का मला मिठीत घेशील का नमस्कार. बरोबर आराम केल्याच्या नंतर आपण आता वाजवायला चालू करतोय. सेटअप वगैरे लागलाय, झोपलो होतो मी. कोरोना सेटअप वगैरे लावून ठेवलाय. लागलो मला सेटअप वगैरे लावलेला. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शैक्षणिक राजकीय सामाजिक परमार्थिक व्यापार आणि क्षेत्रातील मान्यवर मंडळी सकाळपासून परिवाराच्या पाहिलं तुम्ही सेटअप वगैरे लागलाय. झोपत आपल्या होते. सर्वांचं पुनश्चेतना या ठिकाणी स्वतः स्वागत करतोय आपण करत वाजवता असताना जे काय आता वाजवतोय ते आपण दाखवतोच मी तुम्हाला. बरोबर 4 वाजता टी शर्ट वगैरे घालून आम्ही लोक आलोय आता परत वाजवायला चालू करतोय आता. चला भेटूया आपण.
चला मित्रांनो, फायनली आपलं संपलं आता इकडचं काम आणि आता आपण चाललोय पुन्हा म्हणजे जिकडे आपण आपलं स्टे केलं होता काल गुंजाळवाडी तिकडे. अभिभाई सामान वगैरे टाकतो आता, जे काय ते आता रात्रीच वाजवायचं आहे. तर मी आराम केला, आता पब्लिक आराम करेल थोडा जाऊन. भेटूया आपण रात्री. बरीच थंडी आहे आणि आम्ही लोक जेवायला बसलो आता. सेटअप वगैरे लावून ठेवलं आम्ही लोकांनी. हा बघा माझ्या मागेच सेटअप वगैरे दिसत असेल. स्वतः तुम्हाला दाखवतो पब्लिक आमची कशी जेवायला वगैरे बसली. तुमचे 2 पोरं आहेत. 2 कराटे 2 टाक्या. शेट आत्ता दाखवा. महापोरगा पण बसले बाजूला. हा माझा शूटर आहे, खास शूटर आहे माझा. तिथे बसला. चला फायनली आपण स्टार्ट करतोय आजचा बँड. आपण बघूया आपण कसा वाजतोय, काय वाजतोय ते चालू करतो आपण, बघूया.
फायनली रात्रीचा 1 वाजलाय आणि आपला प्रोग्राम पण संपलाय. पब्लिकचा पॅकअप वगैरे झालाय. भाऊ सगळे आंबलेत. काय बोलतो पराग भाऊ. हा मेन नाही झालाय. कॅमेरामध्ये पण दिसत नाही. पॅकअप झालाय. बोला ना साहेब, तुमच्यासाठी काय हेल्प करू शकतो का तुम्हाला? काही नको तुम्ही आलात तीच मोठी हेल्प. भोंगे विंगे काढते पब्लिक. थंडी जबरदस्त होती. थंडी गेली आता थोडा वेळ 5 मिनिटं अभिषेक. थंडी लागल. आजचे स्पेशल गेस्ट मी पडेल. अभि भाई हे बघा. अरे पॅटर्न ओ पॅटर्न. अरे किधर इधर पे ओ किधर तुम भी इधर ये देखो. हा अरे क्या यार तुम्ही. चला आपला ब्लॉग एंड करतोय मी आता. म्हणजे एंड म्हणजे तसावाला एंड नाही, संपला प्रोग्राम. सो आपण आता निघूया. ओके. मी आलो होतो जुन्नरला आणि सगळ्या ऑलरेडी म्हणजे जुन्नरला ज्या आपल्या मित्राने बोलवलं होतं त्या सगळ्यांना एकदा थँक्यू बोलतोय. आज सगळेच बरीच लोक आहेत आणि त्यासोबत म्हणजे खूप मजा आली आणि खूप भरभरून प्रेम भेटलं. काय आज आम्हाला त्रास नाही, काय नाही, खूप चांगली सोय केली होती. त्यासोबत आपल्याला एक ग्रुप आज इकडे आला होता. सकाळी त्यांनी यांचं आज मी पहिल्यांदा पाहिलं की त्यांनी सकाळी माईक दिलं होतं त्यांना आणि मी स्वतः मला वाटलं की ते एवढं चांगलं वाजवलं त्या लोकांनी की मी एक शूट घेतली त्यांची सकाळी. कुठला ग्रुप आहे आपला? ओम साई वाजंत्री मंडळ कळम. कळमचा हा खूप चांगला ग्रुप आणि बराच एकदम मजा आली तुम्हाला भेटून. खरंच भेटू आपण परत. हे सगळ्यांना सगळ्या जुन्नर आणि जे आम्ही आज आलो इकडे. आपलं गाव कोणतं? गुंजाळवाडीमध्ये जे आलो होतो आणि सगळ्यांकडून बरंच काय म्हणजे शिकण्यासारखं भेटलं आणि तुमच्याकडून बरंच काय शिकून चाललोय मी. ती एक सवय आमच्या ग्रुपची की बरंच काय शिकत असतो एका कलाकाराकडून. तर आपण भेटूया पुन्हा एकदा. चला ओके भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
वगैरे संपला आपला आणि निघालो आहे मी आता. मी आणि माझी टीम जी आहे ती निघाली आहे. आज जुन्नरचं क्लायमेट आणि बऱ्याच गोष्टी बघून बरं पण वाटलं खरंच की जुन्नरमध्ये वेगळीच मजा होती. आणि मोरिया बिट्सला पण बरीच एक रिस्पेक्ट भेटली. प्लस जे आपले ड्रायव्हर वगैरे होते आज ज्यांची आम्ही गाडी वगैरे बुक केली होती ते पण सगळे व्यवस्थित होते. आणि आता जवळपास 2-2:30 वाजले. 2:30च्या दरम्यान आपण निघालो आहे आता आणि पोचू आता सकाळपर्यंत पोचू. म्हणजे 3.5-4 तासाचा प्रवास आहे. 4-4.5 तासाचा तरी होईल मिनिमम बघायला गेलो तर. सो भेटूया आपण. जे काय ते आता मुंबईतच आपण गेल्याच्या नंतर आता सामान वगैरे सगळं ठेवायचं आहे. सो भेटूया आपण आता मस्तपैकी झोपूनच जाऊ डायरेक्ट कारण दमलो आहे पूर्ण दिवसभर. चला मित्रांनो भेटूया. 100 किलोमीटर आलो आहे जवळपास पुढे आणि गडबड झाली जरा. 100 पण आहे. किती किलोमीटर आलो असेल आपण जुन्नरपासून? 50 किलोमीटर 50 किलोमीटर आलो पुढे आणि जरा टायर पंक्चर इकडे जरा काही जवळपास काहीच नव्हतं. 1-1.5 तास आमचा वेस्टेज गेला आहे. 2 तास आमचे वेस्टेज गेलेत. त्यानंतर आता जरा झोप वगैरे तर मोड झालीच. त्यानंतर मग जरा भेटले आता दादा पंक्चरवाले बिचारे. ही बघा आमची अशी अवस्था. अभी भाई पॅटर्न हा हे बघा हे काम शिकतात आता आमचे. हे असे काम शिकतात. त्याचा म्हणणं आहे पाणी में डाल के देखो तो मग आपल्याला शिवाजी पार्कला घेऊन जाणार टाकून बघतात. शिवाजी पार्कला घेऊन जाणार. तू चुकी का बोला है? अरे वो पानी में टाक के बघना चाहिए था. काय पाहिजे होतं? काय नाही पाणी में टाक के. बनू लगे दादा पहिले. हा बघा हा ट्रॅक्टरचे टायर चेंज करतो. हे ट्रॅक्टरचे टायर चेंज करतो. हसतोय बघ असा. ट्रॅक्टरचे टायर किती बाय कितीचे असते तुले? किती बाय किती असते ट्रॅक्टरचे टायर? तू चेंज केले मला मी नाही कधी चेंज केले. कुठल्या ट्रॅक्टरचे आठवलं का पहिला? हे बघ ट्रॅक्टरचं सामान पण आहे इथे. हे बघ अबू कंटाळलास की काय? आबूला फक्त एकच पाहिजे शमोशा. आई बाई काय म्हणता आबू? शमोशा. आई बाई तो छैया 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 बोलो छैया. आई बाई छैया 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 तो ह्याच्यामधला भावाला आपल्याला सायनाची आठवण येते. आई बाई भाव आपला झाला ना आपला भाऊ. चला झालं आता आपलं काम जरा मोस्ट ऑफ. पंक्चर वगैरे काढून निघतोय आता आम्ही लोकांनी. डायरेक्ट मी झोपतोय. स्वतः स्टडी आपला बोलतोय. शूट वगैरे तर काही मी करणारच नाही आता. डायरेक्ट झोपतोय. भेटू डायरेक्ट आता आपण मुंबईमध्ये. फायनली आपण पोचलोय. थोडीशी डोळ्यावर झोप वगैरे असेल. सकाळचे 9 वाजले. चाकानंतर मी कधी झोपलो मला कळलंच नाही. आणि हा जो आत्ताचा ब्लॉग आहे ना तो थोडासा मोठाच झालाय. म्हणजे डबल झालाय. डबल म्हणजे जिकडे आपला ब्लॉग जवळपास 20 मिनिटाचा व्हायचा. पहिला ब्लॉग माझा 28 मिनिटाचा झाला. हा डायरेक्ट 1 तासाचा झालाय जवळपास. आणि 1 तासाचा आता होईलच. पण या ब्लॉगमध्ये मी एकच म्हणेल की मी आता मध्यंतरी एक क्वेश्चन विचारला होता की बाबा कशावर बोलू. तर बरीच लोक बोलली की आयुष्यावर बोल. कोणी बोला प्रेमावर बोलता. आयुष्यावर म्हणत आलं. तर काल मला सर्वात पहिली गोष्ट सांगायची. काल आज एका कमेंट वाचा माझी. ते एक व्हिडिओ माझी आता जरा व्हायरल झाली. त्याच्यावर एकाने म्हटलं की भाई तू पहिला स्वतः पहिला हातपाय पकड. हातपाय सांभाळ किंवा पकड कारण तू पडशील. तर मी त्याच्यावर एकच म्हटलंय आणि मी ती कमेंट पिन मारून ठेवली की मी पडणारच नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या मित्रांनी आयुष्यामध्ये पण जिकडे मी शूट करतो तिकडे माझ्या मित्रांनी मला घट्ट पकडले. कसं? फेविकॉलच्या मजबूत जोडकी तारा. की मी पडणारच नाही ना. दुसरा विषय आला की आज प्रेमावर बोलायचं राहिलं ना तर मित्रांनो आयुष्यात कधी त्या व्यक्तीला गमवू नका. कारण बरीच लोक आहेत ना काही व्यक्तींना फक्त आहे ना कामासाठी वापरतात किंवा काही गोष्टींसाठी वापरतात. बऱ्याच गोष्टी म्हणजे हा चल काम झालं आपलं काम बाबा चल निघून जा. असं कधी करू नका. कारण तो व्यक्तींना आयुष्यातला खूप इम्पॉर्टंट एक पार्ट असतो. तो तुम्हाला आपलं समजत असतो. मग तो एक मुलगा असो किंवा मुलगी असो. तो कसाही असो. जर तुम्हाला नाही त्याचा स्वभाव पटत तर त्याला सांगा भाई नाही पटत तुझं तर त्यापासून लांब राहा किंवा त्याला एक स्पष्ट बोला. कारण माणूस आहे ना माणूस आयुष्यामध्ये आहे ना स्वतःला फसवेल दुसऱ्यांना फसवेल पण एक गोष्ट नाही करू शकत. तो स्वतःला फसवेल
पण तो स्वतःमध्ये फक्त एकाच गोष्टीला फसू नाही शकत, ते म्हणजे स्वतःचं मन. ज्या दिवशी मी स्वतः म्हणतोय की ज्या दिवशी माणूस स्वतःच्या मनाला फसवेल ना, त्या दिवशी तो माणूस जिंकला. पण मला तरी अजूनपर्यंत वाटत नाही असा कोणता माणूस असेल, किती पण मोठे लिजेंड होऊ दे, पण जे कधी स्वतःच्या मनाला फसवू नाही शकत. आणि दुसरा विषय असा की काही लोक प्रेमामध्ये पडलेत तर हा भाई असं झालं हे झालं. हा जो घड्याळ तुम्ही कधी घड्याळ बघितलाय, तो नेहमी असं ना सरळ जात असतो, कधी उलटा नाही फिरत. जसं तो सरळ जातो ना, त्या गोष्टीचा आनंद घ्या तुम्ही. आणि दुसरा विषय की भाई हा सोडून गेला, तो सोडून गेला, माझा मित्र गेला, माझा म्हणजे कोणी लवर गेला, काय ते जे आहेत आता सगळ्याच आहे ते सगळ्यांच्या काही मी काही बाबा धुतलेल्या तांदळाचं नाही. माझ्यासोबत पण ते झालंय, बऱ्याच टाईम अगोदर झालंय. तर मी एवढंच म्हणेन त्या गोष्टीचा एक आनंद घ्या तुम्ही. आपली काय चुकी, आपली चुकी त्यामध्ये, म्हणजे एक म्हणायला गेलं तर आपली चुकी त्यामध्ये. आपली काय चुकी सांगितलं, आपली चुकी, कारण आपण त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवला. पण आपलं एक गोष्ट स्वतःला हे पण सांगा की आपलं मन खूप मोठं आहे की आपण त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवला. त्या व्यक्तीची एक लायकी नसताना किंवा त्या व्यक्तीची कॅपॅसिटी नसताना, कोणाला लायकी शब्द आवडत नसेल तर त्या व्यक्तीची कॅपॅसिटी नसताना त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवणं, तर तुम्ही आजच्या तारखेमध्ये खूप मनाने मोठे आहात की तुम्ही त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवलात. त्यांनी काय केलं, पाहिजे उसकी लाईफ थी छोडके चला गया. तर एवढंच म्हणेल की ना, ज्या व्यक्तींनी धक्के खाऊन आपलं जीवन सुरू केलं ना, त्या व्यक्तींना कधीच कोण अडू नाही शकत, पहिला विषय. आणि दुसरा विषय असा ना की ज्यांची एकदम ताकदच आहे बाई, स्वतः स्वभाव नेहमी डाऊन टर्न, की नेहमी काही लोक बोलत असतात की हे मी केले, पण जो देणार आहे ना, जो काही असो, म्हणजे मी कोणाच्या तो देणार आहे, तो नियतीच देत असतात, जे नशीबच देत असतं. माणूस आयुष्यामध्ये माणूस स्वतःपासून पळू शकतो, पण त्या नशिबापासून माणसानं कधी त्या पुढे नाही राहू शकत, कधीच नाही राहू शकत. तरी मी माझ्या आयुष्यामध्ये एवढंच म्हणेल की ज्याने प्रेम केलं त्या लोकांसाठी एकच म्हणेल की त्या व्यक्तीला आयुष्यात तुम्ही ना कधीच गमवू नका. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्याचा टाइम, सर्वात इम्पॉर्टंट सांगतात, त्याचा टाइम म्हणजे त्याची जी वेळ आहे ती त्यांनी जर तुम्हाला आयुष्यात दिली असेल ना, पैसा काय आयुष्यात कोणीही कमवतं, पैसा काय आजच्या जगामध्ये. मी तर एवढं म्हणेल की सगळेच बोलतात की पैसा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. मी म्हणतो असं नाही की बाई, पण पैसा एवढाच इम्पॉर्टंट आहे ज्याने आपलं पोट भागेल, की बाकी पुढचं लोक बोलतील ते काय विचार नाही करत. पण आज एवढंच म्हणेल की फक्त ज्या माणसाने तुम्हाला टाइम दिलाय ना, त्या माणसाला जपून राहा. जे माणसं तुमच्या सुखादुःखात आले, मग ते काही असो, प्रेम असो, काही असो, दोस्ती असो, त्या माणसांना कधी सोडू नका. आज ब्लॉगची सांगत आली शेवटी, तर सांगताना एवढंच म्हणेल की झालं सगळं गेलं, फक्त तुम्ही आयुष्यामध्ये जो आता पुन्हा रिपीट करतोय की जो घड्याचा काटा आहे, जसा पुढे पुढे होत असतो तसं तुम्ही पुढेच राहा की म्हणजे बोलतात ना, कधी मागे नका येऊ. आणि नेहमी मनामध्ये एक इन्स्पिरेशन ठेवा की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, काहीतरी आयुष्यात करायचं. ज्या दिवशी तुम्ही ही नियती ठेवाल त्या दिवशी तुम्ही आयुष्यातले एकदम सक्सेस पर्सन आहात. एवढंच बोलेल मी. असं बोलून मी आज माझ्या ब्लॉगची सांगता करतोय आणि आज मी माझ्या ब्लॉगचा एंड करतोय. समजून घ्या, जर मोठा ब्लॉग असेल तर तुम्ही कंटाळू नका, जरा आवर्जून बघा आणि मला कमेंट द्या. एवढंच बोलून मी माझ्या ब्लॉगचा एंड करतोय. नमस्कार.